आणि आता घेणार आहोत काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। सुप्रिया सुळे यांनी महिलांबाबत सूचना असतील सांगाव्या, मात्र राजकीय पोळी भाजू नये। रागापोटी बोलणाऱ्यांचं नाव म्हणजे उद्धव ठाकरे, आशिष शेलार यांची टीका। मी गृहमंत्री असताना आरोपीला थेट फाशीच्या शिक्षेसाठी शक्ती कायदा आणला होता, मात्र या कायद्याला गेल्या 3 वर्षांपासून केंद्र सरकारनं मंजुरी दिली नाही। अनिल देशमुख यांची टीका। भाजप नेते समरजित घाटगे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा। 23 ऑगस्टला घाटगेंचा कार्यकर्ता मेळावा, मेळाव्यामध्ये पवार गटामध्ये जाण्याबाबत कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली जाणार। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राज्यसभा उमेदवार नितीन पाटील यांच्याकडून अर्ज दाखल। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरला। सुहास बाबर यांना विधानसभेसाठी पाठिंबा दिला नाही, त्यांना माझ्यासोबत येण्यासाठी निमंत्रण दिलं। मी महाविकास आघाडीसोबतच असल्याची विशाल पाटील यांची प्रतिक्रिया। मराठा समाजाची 29 ऑगस्टची बैठक पुढे ढकलण्याचा निर्णय। अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे यांची माहिती। सरकारनं निवडणुकीची तारीख पुढे ढकलल्यानं बैठकीची तारीख देखील पुढे ढकलल्याची जरांगे यांची माहिती। मुंबईमध्ये उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह छगन भुजबळ देखील उपस्थित राहणार। मंगलदास बांदल यांना ईडीकडून पुण्यामध्ये अटक। शिवाजीराव भोसले बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीकडून कारवाई। घरामध्ये 5,60,00,000 रुपये आढळल्याची माहिती। 29 ऑगस्टपर्यंत पूजा खेडकरला दिलासा कायम। पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टाचा दिलासा। दिल्ली हायकोर्टातील सुनावणीमध्ये 29 ऑगस्टपर्यंत पूजा खेडकरला अटक न करण्याचे आदेश।